करवीर तालुक्यातील वडकशिवाले इथल्या केंद्र शाळेतील 5वीच्या वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षिकेची बदली करावी अशी मागणी करत पालकांनी शाळेला टाळं ठोकलंय। संबंधित शिक्षिकेच्या अध्यापन पद्धतीबद्दल आक्षेप घेत पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण विभागाकडे या शिक्षिकेच्या बदलीची मागणी करतेय, पण याची दखल घेतली जात नसल्यानं आज संतप्त पालकांनी शाळेलाच टाळं ठोकलं। जी मुलं आहेत त्या मुलांना त्या व्यवस्थित शिकवत नाहीत, पोर्शन अपुरा आहे अशा तक्रारी पालकांनी केल्या होत्या। या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी त्या मॅडम मुख्याध्यापकांच्या समक्ष सगळ्या स्टाफ समक्ष आम्ही चर्चा केली, पण त्याच्यातून त्यांची मानसिकता आम्हाला अशी दिसली की बाबा त्याच्यामध्ये त्या आमच्या ज्या सूचना आहेत त्या सुधारणा करण्यास तयार नाहीत। या उपर त्यांनी मुख्याध्यापक असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील यांना लेखी स्वरूपात असं दिले की माझी मानसिक स्थिती बरोबर नाही, तुम्ही मला त्रास देऊ नका, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहील, असा लेखी स्वरूपात त्यांनी अर्ज दिलेला आहे। ह्याच्यावरती मुख्याध्यापकांनी खुलासा केलेला आहे आणि हे प्रकरण आम्ही सर्व कागदपत्रांनिशी माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती करवीर यांच्यापर्यंत आम्ही साधारणतः 2 महिने झालो ह्याच्यासाठी आम्ही भांडतोय, पण त्याच्याकडून आम्हाला कुठलंही ठोस असं काय आश्वासन किंवा मिळालेलं नाही। ह्या पालकांची मुलं आमच्या शाळेमध्ये शिकावी, त्यांची इच्छा शिकायची आहे, शाळा टिकवण्यासाठी हे शिक्षक बदलून आम्हाला नवीन सक्षम शिक्षक देण्यात यावा अशी आम्ही वारंवार मागणी शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे केलेली आहे। त्याला कुठलाही प्रतिसाद न मिळाला। शेवटी आज 12 सगळे पालक जमले, त्यांनी आम्हाला निवेदन दिलं की आम्ही शाळेला ऑफिसचं कामकाज चालू देणार नाही जोपर्यंत शिक्षकाचं काय पुढं होत नाही बदली किंवा हे, त्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी आज हे अशा पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे।